हरिओम. अध्याय दुसरा, ओवी क्रमांक 81 ते 90. संजय उवाच. एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, अर्जुन श्रीकृष्णाला याप्रमाणे बोलून आणि मी युद्ध करणार नाही असं श्रीकृष्णाला स्पष्ट सांगून स्तब्ध राहिला. ऐसे संजयो सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनरपि शोकाकुलितू काय बोले. आईके सखे दुबोले श्री कृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वथान झुंजे येथे भरवसेनी. ऐसे ये की हेळा बोलिला मग मौन करूनी ठेला तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला देखो नितया ते. याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं. तो मग म्हणाला, राजा, अर्जुन पुन्हा शोकाकुल होऊन काय म्हणाला ते ऐक. तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. मी काहीही झालं तरी ह्या वेळी निश्चित लढणार नाही असं एकच वेळी बोलला. मग स्तब्ध होऊन राहिला. त्या प्रसंगी त्याला तसा पाहून श्रीकृष्णांना विस्मय वाटला. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. हे भरतकुलोत्पन्ना धृतराष्ट्रा, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी खिन्न होऊन बसलेला त्याला म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्ण किंचित हसल्यासारखं करून आणि मग रागाचा आविर्भाव आणून पुढील प्रमाणे बोलू लागले. मग आपुला चित्ती म्हणे एथ हे काई आदरिले येणे अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. हा उमजे आता कवणे परी कैसे निधीरू स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानी का. ना तरी असाध्य देखो निव्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्यसूची निरवधी निदानीची. तैसे विवरितु असे श्री अनंतु तया दोही सैन्या आतु जया परी पार्थू भ्रांती सांडी. ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आधी की औषधाची कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय. तैसी वरी वरी पाहता उदासे
आत तरी अति सुरसे, तिये वाक्ये ऋषिकेशे, बोलो आदरिली. मग आपल्या मनात म्हणाला, या प्रसंगी याने हे काय आरंभलंय? या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही. काय करावं? हा आता कशाने उमजेल, कशाने धीर धरील? ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच्याचा ते कोणतं आहे आणि ते कसं दूर करता येईल याचा विचार करतो, किंवा रोग असाध्य पाहून ज्याप्रमाणे वैद्य निर्वाणीच्या अमृततुल्य दिव्य औषधाची ताबडतोब योजना करतो, त्याचप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करीत होते. तो हेतू श्रीकृष्णांनी मनात धरला. मग ते रागाने बोलायला लागले. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते, किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते, ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने पुढे स्पष्ट होते, त्याप्रमाणे वरवर पाहता उदास म्हणजे कठोर, पण आत अतिसुरस म्हणजेच परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले. हरिओम.